गेटवर आहे तुम्हाला पण माहिती आहे. आमची माणसं गेटवर बसून आहेत, पण तुम्ही सांगतो तसं ऐकूया. हे म्हणायचं मला घरी नाही जात. काल दाखवलं काम एका दिवसापुरतं, परवाच्या दिवशी तेच काम केलं असतं तर माणसं बाहेर फक्त माणसांना काय होऊ देत तुम्ही, तुम्हाला पण झेल होणार. तुमच्यापेक्षा मोठे साहेब आहेत त्यांना पण बोलवायचं. तुमच्या हलगर्जीमुळे उशीर व्हायला लागला. उशीर झाला माणसाला काय जर झालं तर समजायचं काय होईल ते पुढचं पुढे विचार करा. काम करताय हे लोक, त्यांचं काम करतात रोजचं रेग्युलर काम करतात ते लोक, रोजचं रेग्युलर काम करतात. आम्ही सगळ्यांना सांगू काय प्रॉब्लेम त्याला खाली बोलवा. रात्रभर तुम्ही इथं होताय काय काय रात्रभर मी कालपासून आहे, काल 9:30 वाजेपासून इथं. आजचा दिवस समजा 24 तास झालेत मला इथं. मी बघतोय की महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा कंटिजन्सी प्लॅन नाही आहे, ना मशीनच्या बाबतीत आहे आणि ना मॅनपॉवरच्या बाबतीत आहे. त्यांच्याकडे जर 4 पोकलेन आहेत तर त्यांनी 4 पोकलेन एक्स्ट्रा ठेवायला पाहिजे, जेणेकरून माणूस असो किंवा मशीन असो 12 तास काम करू शकतो. 24 तास कोणी काम करू शकत नाही. मशीन एकदा गरम झाली की तिला रेस्ट द्यावं लागतं, तिचं ऑइल चेंज असेल, डिझेल चेंज असेल, जे काय असेल ते 12 तास एक पोकलेन चालवायची, 12 तास दुसऱ्या पोकलेन चालवायचे, असे कंटिजन्सी प्लॅन करायला पाहिजे होतं त्यांनी, पण तो केलेला नाही आहे. आणि ते फक्त मलबाच काढू राहिले. 24 तास झालं फक्त मलबा काढायचं काम चालू आहे. 24 तासापासून एकही माणूस त्यांनी शोधून बाहेर काढलेला नाही आहे. इकडच्या साईडनं, अलीकडच्या साईडनं जे कोलॅप्स झालेली भिंत आहे, इकडून जायला त्यांना चान्स आहे, परंतु ते इकडून जात नाही आहे. ही तक्रार तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली, आयुक्तांशी यांची तुमची काही तक्रार दाखल आयुक्तांबरोबर काही बोलणं झालेलं नाही आहे. आयुक्तांशी फक्त काल संध्याकाळी संपर्क झाला होता. त्यांनी सांगितलं की काम चालू आहे, होऊन जाईल म्हणून, बस एवढंच म्हणतात ते, दुसरं काही. आता काय अपेक्षा असणार आहे तुमची? अपेक्षा मला अशी आहे की त्यांनी मशीन्स वाढवायचे, मॅनपॉवर वाढवायची. काही मॅनपॉवर पलीकडच्या साईडनी, काही मॅनपॉवर इकडच्या साईडनी जर लावली तर पुढच्या 6 तासात ते 8 तासामध्ये हे सगळं निपटून जाईल. आणि तुम्ही हे जे काम चालू आहे ना, हे जे काम चालू आहे 3 दिवसापासून, एकदा तुम्ही वरच्या साईडनं जाऊन त्याचा व्हिडिओ घ्या, त्यांनी काय काम केलंय जरा दाखवा आम्हाला. एकदा लाईव्ह कॅमेरा फिरवा, समोरून फिरवा आणि कचऱ्याचा पहाड आहे हा 3 दिवसापासून इथंच आहे, याला काही कमी होतच नाहीये. हा पहाड हा काय समोरचा फक्त काढणं चालू आहे. तुम्ही एकदा काय करा, त्याच्या बॅक साईडनं जा, यांनी काय काम केलंय ना नेमकं ते सगळं दाखवा, एकदा सगळं कॅमेरामध्ये दाखवा तुम्ही. तिथे पलीकडच्या साईडला अजून कोणतंच काम केलेलं नाही आहे. माझ्याकडे पलीकडचे परवा दिवशीचे पण व्हिडिओ आहे. आत्ता जरी तुम्ही बघितलं तरी ते तुम्ही बघू शकता. आतमध्ये जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या आतमध्ये कॅमेरे पाठवा. कॅमेरे पाठवून आमची माणसं आहेत की नाही ते तरी समजू द्या आम्हाला. आणि जी माणसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांना विचारा नक्की माणसं कुठे गेले ते. आमच्यावर नका विश्वास ठेवू, त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रत्यक्षदर्शी लोक आहेत ती. प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांची तुम्ही भेट घेतली, त्यांनी माहिती सांगितली की आम्ही 6 जण होतो, आम्ही वर पळालो आणि जे 6 जण होते ते खालच्या साईडला जे की कॅन्टीनच्या बाहेर जायला, ते कॅन्टीनच्या बाहेर गेले, ते दरवाजाच्या तिथं कुठेतरी अडकलेले आहेत. तुम्ही त्यांना तिकडनं काढा. आणि तिकडं जी भिंत पडलेली आहे, जी इमारत आहे ती दुसऱ्या इमारतीवर पडलेली आहे. त्याच्यामुळं माणसं खाली सेफ असण्याची शक्यता आहे. पण हे कचरा शोधत बसले ते, त्याच्यामुळं असलेली माणसं नाही जायची, हातातून जायची काम करून ठेवले ते. इथं सगळ्यात महत्वाचं, प्रशासनाचे अधिकारी इथं अवेलेबल पाहिजे आमच्यासोबत. जशी हे आमच्या घरची माणसं आहेत तसं त्यांची पण लोक आहेत, ही नागरिक आहेत. आम्ही इथं वोटिंग करतो ते पाहिजेत. त्याच्यानंतर ही जी कंपनी आहे, कंपनीचे माणसं पाहिजेत. एक मशीन लावली ते येड्यांनी, कंपनीचे पैसे संपलेत, पालिकेचे पैसे संपलेत, यांनी मशिनरी वाढवले पाहिजे ते. आणि तिकडच्या साईडला आम्ही जसं प्रशासनाचं ऐकतो ना, तसं प्रशासनाने पण आहे ना त्यांची कामं फास्टमध्ये केली पाहिजे. बुधवारी झालेली घटना आहे, आज शुक्रवार आहे, तरी पण यांच्याकडून काही रिस्पॉन्स येत नाही. एवढं हलगर्जी, माणसाची किंमत नाही आहे, कचऱ्याची किंमत आहे. त्यांना कचरा काढत बसले ते. माणसं खरी अडकलेत बिल्डिंगमध्ये, हे कचरा काढतात ह्या साईडचा. आम्हाला खरी गरज त्या साईडला आहे. त्या साईडला यंत्रणा मशिनरी अवेलेबल असतं. आम्हाला माहिती आहे 3रा दिवस आहे, आमचे माणसं असतील नसतील आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही सामग्री वापरा ना, मशिनरी वापरा, स्लॅब फोडायला चालू करा ना. हा कचरा एवढा मोठा की हा 8 दिवस पण हलणार नाही. जी 3 दिवसांनी माणसं निघणार होती ना, आजचा 4था दिवस आहे. ही माणसं जिवंत पण राहतील ना, याची गॅरंटी नाही आहे.
आणि प्रशासन त्यांच्या माध्यमातून फक्त सांगतं हा ढासळाला हे काढावं लागेल, फक्त टेम्पररी सांगतात. 2 माणसं सांग, 1-2 जेसीबीचं काम नाही ना. आज कुदळवाडीचं अतिक्रम काढलं तर शेकडो गाड्या तुम्ही तिथं वापरल्या, इथं यंत्रणा वापरा ना, काय अडचण नाही ना. 2 दिवसात क्लिअर झाले ते. 2 मजली बिल्डिंग आहे, 10 मजली असते आम्ही पण ऍग्री केलं असतं. 2 मजली बिल्डिंग काढायला किती वेळ लागला असता. लावा ना त्या साईडने पोकलं ना, आम्हाला माहिती आहे आमचे माणसं फसलेले आहेत, फसू द्या. ही तक्रार तुम्ही आता प्रशासनाला केली आहे? गेले ना प्रशासनाला प्रत्येक माणसाला करतो आम्ही. जो तो कुलकर्णी साहेब काल दिवसभर इथं होते. कुलकर्णी साहेब सांगत नाही ह्या महिला काढल्याच्या नंतर जागा होईल. एनडीआरएफचे लोक म्हणतात की आम्हाला जागा झाल्याशिवाय आम्ही आज काही करू शकत. अहो वरून चालू करा ना, खालून आता खाली उकाराच्या नंतर ती बिल्डिंग ऑलरेडी स्लॅबून खाली पडलेली. जेवढा महिला काढणार तेवढं खाली जाणार आहे. वरचं काढा ना, वरून थोडं चालू करा. 2 स्लॅब तोडल्याच्या नंतर खाली कळून काय सिच्युएशन बाबा, चालू करा ना कुठं ना कुठं. माझा भाचा तिथं नागेश गायकवाड म्हणून माझे 2-3 भाषा तिथं. आमच्या सगळ्या कुटुंबाचे नातेवाईक तिथं उभे. आम्ही अक्षरशः 3-4 दिवस परेशान आहे. पालिकेकडे जर पैसे नसेल ना, आम्ही स्वतः खर्च करून जेसीबी लावतो. आपण हे आपलं ऐकू द्या ना करतो. महत्वाचं. कारण का आयुक्त सगळे ना काही कामाचे नाहीत, कुणी पालिका पूर्ण भिकारी. किती मशीन आहेत बघा तुम्ही, एक मशीन आहे मग 7-8 माणसं आमच्या देतो आम्ही हातामध्ये. पैसे. आम्ही काही कर पण आम्ही पैसे देतो, पण मशिदी वाढव. किरण लावून ते वरचा साठा दोन क्रेन लावून उचला ना ते अलगद. आमची माणसं इकडे आहेत, इथं नाहीये कोण, आणि इथं 2 माणसं अडकलेत. हा तुम्ही त्याच्यावर कालपासून नुसता कचराच काढतात. त्या कचऱ्यातून काही कळत नाही. प्रशासनाच्या कोणत्या नागरिकांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली, तुम्हाला काय सांगितलं? आतापर्यंत कुणीच नाही आलं इथे. आयुक्त आलते, ते आले नुसतं म्हणले येऊन होईल, संभाषण देऊन जातात. झालं आम्हाला नाही गेलं. बोलले, आम्हाला नाही बोलले. नाही, पण आयुक्त नाही. आयुक्तांनी फक्त भेट घेतली, हो, बाईट दिली मीडियावाल्यांची. मीडियावाल्यांना. त्यांचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना भेटतात ते, वर काय चाललंय सिच्युएशन घेतात ते आणि जाते ते. बाकी परत नाही भेटायला जातात आणि डायरेक्ट संध्याकाळी येतात ते. मग या साधन सामग्रीची जी वाढ होण्याची पाहिजे होती, आवश्यकता होती, त्याच्या बाबतीत तुम्ही नाही. तक्रार केल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट नाही वाढवलेली ती दिसतंय. आता पण एक आहे, आज 3रा दिवस आहे. साधन सामग्रीची वाढ सोडून आहे त्याच्यात टायमात करत नाही. आणि त्या मशीन ज्या मशीनी आहेत त्या मशीन म्हणतात की ऑइल गरम झाले, आता मशीन बंद करायला लागेल. काल रात्री मशीन बंद होती, माणसं आमचे अडकलेले आहेत. झालं नाही सर. तुम्हाला आम्ही प्रशासनाचं ऐकतोय का नाही? आम्ही तुम्ही जे म्हणतील तिकडं, इकडं साईडला थांबा, तिकडं थांबतोय, तिकडं मागं थांबा, तिकडं थांबतोय, खाली थांबा म्हणतात, खाली थांबतोय. आमची सगळी माणसं जवळपास 200 ते 250 लोक गेटवर आहेत. त्यांना आतमध्ये घेऊन येऊ का? भांडणं म्हणजे हे करायचंय का? आम्ही तुमचं ऐकतो, तुम्ही पण आमचं करा. ऍटलीस्ट एक तुमचे भाऊ देखील तिकडं पाठीमागं क्रेन बघा बंद पडलेले आहेत. त्या ठिकाणी काहीच काम चालू आहे नाही. क्रेनची गरज आहे का तिकडे?